नमस्कार, वेलकम बॅक टू इंडिया टू UK. तुमचे सगळ्यांचे आजच्या खूप सुंदर आणि खूप स्पेशल ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज खूप खूप जास्त माझ्या जवळचा आणि खूप इम्पॉर्टंट दिवस आहे. आज गौरा या घरात येणार आहेत, गौरी घरात येणार आहेत. बरेच जण त्याला महालक्ष्मीसुद्धा म्हणतात. जेव्हा मी UK असते दरवर्षी खूप जास्त मिस करते, मला खूप वाईट वाटतं की मी मिस करते. आणि मी खूप जास्त खुश आहे की मला यावर्षी फायनली एवढं सगळं गॅप पडल्यानंतर पुन्हा एकदा छान सगळं करायला मिळणार आहे गौरी गणपती. आता थोड्याच वेळात गौरींना आम्ही घरामध्ये घेणार आहोत आणि छान सगळ्या शेजारच्या सगळ्याजणी येतील आणि आम्ही सगळे मिळून गौरायांना घरामध्ये घेऊ. अशी छान पाटाभोवती रांगोळी आणि पावलं काढून गौरायांचं स्वागत होणार आहे. मी पटापट रांगोळी काढायला घेतलीये, खूप घाई आहे. पटापट मी पावलं काढून घेतेय. इथे गौरी अशा छान रेडी झालेल्या आहेत घरात येण्यासाठी आणि खूप एक्सायटेड आहे आम्ही गौरायांना घरात आणायला. चला तर गौरायांचं वेलकम करूया आणि घरात त्यांचं स्वागत करू. इथे कुंकवाचं पाणी, हळदी कुंकवाचं पाणी रेडी आहे. गौराय कशाचे पाय गौराय कशाच्या पायी, जलधान्याच्या पायी. गौराय कशाच्या पायी, सरस्वतीच्या पायी. गौराय कशाच्या पायी, मुलाबाळांच्या पायी. गौराय कशाच्या पायी, गाई वासरांच्या पायी. लक्ष्मीच्या पायी. गौराय कशाच्या पायी, धनधान्याच्या पायी. गौराय कशाच्या पायी, यावर्षी मयुरी त्यांनी पुण्यातून गौरायांना खूप सुंदर या 2 साड्या आणलेल्या आहेत. या आम्ही नेसवणार आहोत आणि इतकं छान हे सगळं पॅकिंग करून ठेवलेलं असतं, जे आता आम्ही काढून सुरुवात करतोय छान सगळ्या तयारीला. आता गौऱ्या घरात घेऊन झालेल्या आहेत, तुम्ही सगळ्यांनी बघितलंच. आता त्यांना सुंदर नटवण्याचा, सजवण्याचा, छान त्यांना साड्या नेसवण्याचा प्रोग्राम सुरू आहे आमचा. बाळाला बघता सगळं मॅनेज करणं खूप अवघड आहे, म्हणून असं कसं तरी मेसी आवरलेलं आहे मी. आणि आमच्याकडे तनुजा काकी आलेल्या आहेत, हे बघा इथे. तर काकी मदत करतायत आणि आम्ही साड्या नेसवतोय गौरायांना. थोडेसे मध्ये शॉर्ट्स घेते साड्या नेसवतानाच्या आणि त्यांना छान नटवताना, सजवताना, त्यांना दागिने घालतानाचं सुद्धा. आता सगळ्यात महत्त्वाची आणि खूप स्पेशल गोष्ट, आम्ही मुखवटे ठेवतोय. इथे माझ्याबरोबर आहेत आई, म्हणजेच माझ्या सासूबाई. आता खरा फील येतोय. हे अमरावतीचे स्पेशल फेमस मुखवटे आहेत. तुम्ही डोळे बघू शकतात, किती रिअलिस्टिक आणि किती सुंदर वाटतात. चला आता गौरीला सुंदर असे दागिने घालून घेऊ.
बरोबर झाले ना दोघींची सेम? बघू तुझा हात आहे बरोबर. आता डेकोरेशन करताना थोडासा ब्रेक आहे. आम्ही मस्त वडापाव खातोय. डेकोरेशन करायला एनर्जी पाहिजे, तर आम्ही आता एनर्जी गेन करतो आणि परत एकदा पुढचं डेकोरेशन कंटिन्यू करतो सगळं. आता झालेली आहे संध्याकाळ आणि छान गौरांपुढे दिवा अगरबत्ती लावली आहे, त्यांची पूजा केली आहे आणि त्यांना खूप स्पेशल नैवेद्य असतो आजच्या दिवशी भाजी भाकरीचा. तर शेपूची भाजी भाकरी, तुपसा खरभात असं त्यांना नैवेद्य आहे आजचा. गणपती बाप्पांना पण तोच नैवेद्य आहे. आपण आता छान केलेली संध्याकाळची पूजा आणि नैवेद्यसुद्धा बघूया. खूप घाई सुरू आहे, लगबग सुरू आहे, धावपळ सुरू आहे आणि सगळ्यांना माहिती असेलच की जेव्हा गौरी गणपती घरात येतात, स्पेशली गौरी घरात येतात, तेव्हा 3 दिवस किती जास्त लगबग आणि किती घाई सुरू असते, किती धावपळ सुरू असते. तर खूप धावपळ सुरू आहे. त्याच्यामध्ये मी छोटंसं जसं जमेल तशा क्लिप्स शूट करण्याचा ट्राय करेन आणि सगळं दाखवण्याचा ट्राय करणार आहे की काय काय कसं कसं होतं आणि किती सुंदर होतं ते. तर इथे आहे नैवेद्य, शेपूची भाजी, छान खरपूस भाजलेली भाकरी आणि तूप साखर भात. चला आपण गौरायांना नैवेद्य घेऊन जाऊया. हा आहे छोटासा क्यूट गणपती बाप्पाचा नैवेद्य. हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग. आज आहे दुसरा दिवस, गौरी पूजनाचा दिवस. आणि असं म्हणतात की गौऱ्या ज्या दिवशी येतात त्या दिवशी त्या खूप हसऱ्या दिसतातच, पण दुसऱ्या दिवशी खूप जास्त हसऱ्या दिसतात. तर आज खरंच इतक्या हसऱ्या आणि प्रसन्न दिसत आहेत गौऱ्या, या खूप खुश झालेल्या आहेत. आणि एक खूप स्पेशल गोष्ट ज्याच्यावर माझा खूप विश्वास आहे पर्सनली, जेव्हा काल गौऱ्या घरात आल्या आणि गौऱ्या बसवल्या गेल्या, त्यानंतर घरात दूध उत गेलं, गौरी हसली, लक्ष्मी हसली असं म्हणतात. तर खरंच खूप छान वाटलं. आणि आत्ता झाली आहे सकाळ. गौऱ्यांना दूध शेवयांचा नैवेद्य आहे आज. दूध शेवया साखर तूप असा नैवेद्य असतो गौऱ्यांना सकाळी. चेहऱ्यात फरक दिसत असेल, ती सुंदर हसरे आणि प्रसन्न दिसतात गौऱ्या. हरी पडलो आता संकट निवारी, जय देवी जय महिषासुरमथिनी, सूरवरीश्वर वरदे तारक संजीवनी, जय देवी. आता वेळ आहे डेकोरेशन करण्याची. तर आम्ही आता डेकोरेशन स्टार्ट केलं आहे. इकडे आरुष पण आहे. आणि आता बघूया काय काय इनोव्हेटिव्ह आयडियाज होतात आणि काय काय इनोव्हेशन्स होतात तिथे, आणि आम्ही डेकोरेशन करतोय. कॅमेराकडे नाही बघायचं, फ्रुट्सकडे बघत कर. अरेंज कर सगळे फ्रुट्स. आता छान ठेवते बघ, ते सगळे एकत्र ठेव. काय टिश्यू? हो. आता अमित दादा, मी आणि आरुष आम्ही तिघं मिळून डेकोरेशन संपवतोय पटपट सगळं. संध्याकाळची वेळ जवळ येते आणि फास्ट सगळं संपवायचंय, कारण की संध्याकाळी असणारे हळदी कुंकू. काय करतोय आरुष तू? कुठलं डेकोरेशन करतोय तू? कुठलं डेकोरेशन करतोय तू? सांग, काय काम करतोय तू? सांग ना, कुठलं काम करतोय तू? ते करतोय का?
आता हे अरेंज करायचं आहे, आयडियाज करणं सुरू आहे. यावेळी खूप मोठा प्लॅन नाही केला आहे, बेबीमुळे तेवढा वेळ नाही आहे, त्याच्यामुळे जे आयडियाज सुचत आहेत तसं करते आहे. इकडे किचनमध्ये आज छान पुरणपोळीचा स्वयंपाक सुरू आहे आणि आई मस्त पुरणपोळ्या करतात. छान टम्म फुगली आहे. इथे आहे पुरण आणि पुरणपोळ्या सुरू आहेत. एका बाजूला वरण केलेलं आहे मस्त. ही आहे छान कटाची आमटी, सातारा स्टाईल, साताऱ्याच्या छान चटणीची घरच्या. आळूची वडी केलेली आहे मस्त नैवेद्याला. आणि यानंतर आहे बटाट्याची भाजी. बटाट्याची भाजीसुद्धा आहे. भजी केलेली आहेत आणि याच बरोबर कुरडई पापडसुद्धा तळलेला आहे. आणि आता नैवेद्याचं ताट भरायला घेते मी. गौरांना नैवेद्याचं ताट करतोय. हा गणपती बाप्पांना छोटासा क्यूट नैवेद्य आहे. दूसरा एक नीचे था कोई तो परसेंट ये 50% तो ये ऐसे ही रहेगा, ठीक है. इथे गौरायांना आज गोड नैवेद्य आहे पुरणपोळीचा. इथे विडा पण ठेवलेला आहे. असं दोघींना छान नैवेद्य आहे. इथे आरुष आहे खोडकरपणा करायला. अशी झाली आहे सगळी तयारी, सगळं डेकोरेशन. आणि हा आहे माझा आज संध्याकाळसाठी हळदी कुंकवाचा लुक. कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नमस्कार. आज आहे खूप सुंदर आणि खूप महत्त्वाचा दिवस, ज्याची आम्ही आतुरतेने वाट बघत असतो वर्षभर. आज आहे गौरायांचं पूजन, गौरी पूजन. तर आज मस्त छान गौरायांचे लाड करण्याचा दिवस आहे. त्यांच्यासाठी छान गोडाचा नैवेद्य आहे. पुरणपोळीचा सुंदर स्वयंपाक आईंनी केलाय गौरायांसाठी. आणि आम्ही सगळं डेकोरेशन केलंय, रांगोळ्या काढलेल्या आहेत आणि मस्त प्रसन्न वातावरण वाटतंय. आणि गौरायांच्या चेहऱ्यांवर तेज दिसत असेल, किती सुंदर तेज आलंय, जे आजच्या दिवशी खास येत असतं. छान माहेर वाशिनी आलेले आहेत आणि त्यांचे लाड करण्याचा दिवस आहे. खूप इमोशनल आहे माझ्यासाठी, कारण की मला दरवर्षी करायला मिळत नाही. मी मिस करते. सुरुवातीला काही वर्ष करायला मिळालं लग्नानंतर, आणि नंतर मी UK असल्यामुळे तिकडे नाही करायला मिळत. तर मस्त वाटतंय, खूप छान. गौरायांचे आशीर्वाद घेतोय आणि हळदी कुंकू सुद्धा सुरू आहे. या छान सगळ्यांना हळदी कुंकू देणं सुरू आहे. सगळ्या शेजारच्या छान मैत्रिणी हळदी कुंकवाला येत आहेत आणि मस्त हळदी कुंकू सुरू आहे. आम्ही सगळ्यांचं डेकोरेशन, गौरांचं दर्शन घ्यायला जाणार आहे. दिसतात सगळ्याजणी. किती गोड. मम्माला भाषण केलंय.
मी शेजारी दीपाबाईंकडे हळदी कुंकवाला आली आहे आणि त्यांनी इतकं सुंदर डेकोरेशन केलंय आणि छान त्यांच्याकडे पण गौराया आलेल्या आहेत. इथे कोल्हापूरची महालक्ष्मीचा छान मस्त लुक केला आहे गौरायांचा. खूपच मस्त आयडिया केली आहे. मॉडर्न गौराया आहे. हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग. आज आहे तिसरा दिवस, गौरी विसर्जनाचा दिवस. तर खरंच खूप इमोशनल असतो हा दिवस. गौराया परत जाणार असतात आणि गौरी विसर्जन असतं आणि याच दिवशी आमचं गणपती विसर्जनसुद्धा असतं. तर या दिवशी काय काय करतो हे थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. खूप जास्त शूट नाही करणार आहे आज. आणि अशा पद्धतीने हा गौरी गणपतीचा खूप सुंदर उत्सव आज संपतो आहे आमच्या घरचा. त्यासाठी सकाळ सकाळी उठून छान तयारी सुरू झाली आहे. काही काही वेगवेगळ्या गोष्टी करायच्या असतात, जसं की मी तुम्हाला दाखवतेच आता, तर त्या थोड्याशा बघूया. पूजा झाली आहे गौरायांची आणि इथे देव आहेत, मागे टाक आहे आणि इथे गौरायांचे मुखवटे असे सुपात ठेवतात. तुळशीत पण आत्ताच ठेवायचं आहे. आजचा नैवेद्य पिवळी खिचडी, दूध, तूप आणि गूळ आहे. कुंकवाचं पाणी ना. आता आम्ही गाठी घेतोय. या सगळ्या वेगवेगळ्या पत्री आणि वेगवेगळ्या इथे वस्तू आहेत, त्या सगळ्या या दोऱ्यात घालून त्याच्या गाठी घ्यायच्या असतात आणि याला लक्ष्मी म्हणतात. आरुष आहे आमचा व्हिडिओग्राफर, क्यूट व्हिडिओग्राफर कॅमेराच्या मागे. तर घेऊ दे ना चेअरवर. त्याच्या आत काय काय टाकायचं? लवंग आणि वेलची परत का? व्हिडिओग्राफर खूप एक्सायटेड आहे सगळा व्हिडिओ शूट करायला. या झालेल्या लक्ष्मी अशा धुपवायच्या असतात अगरबत्तीवर. आणि मग गौरी पुढे ठेवायच्या. इथे 3 लक्ष्मी ठेवलेल्या आहेत, आईंची, माझी आणि मयुरीताईंची. आता गाठी घेऊन झाल्या, लक्ष्मी घेऊन झालेल्या आहेत आणि आता मी शेजारच्या मैत्रिणींना बोलवणार आहे. मग त्या गाठी ओटीत घ्यायच्या असतात, ते करणार आहोत आम्ही. आणि आरुषने मस्त व्हिडिओ शूट केलं आहे. व्हेरी गुड आरुष, मस्त व्हिडिओ शूट केलं आहे तू.
राजाची लक्ष्मी आली आणि घरी घ्या पदरी लक्ष्मी कुणाची. अक्षरावांची. ते हळदी कुंकू घे. हळदी कुंकू हे घे. आता आता तुळशीला हळदी कुंकू वाहते मी लक्ष्मी हातात घेऊन. आणि अशा पद्धतीने मी हा खूप सुंदर व्लॉग इथे संपवेन. सगळ्या क्लिप्स ॲड करेन. तुम्हाला व्लॉग कसा वाटला, गौरी गणपतीचा सगळा हा उत्सव कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. बाकी भेटूया पुढच्या सुंदर सुंदर नवीन व्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय.